ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की रातें, जवाबों के दिन, कई सा। हो नमस्कार मंडळी, आता मी निघलोय बँगलोरचा प्रवास. मला मुलगा घेऊन आलेला आहे बघा. हा बघा माझा मुलगा मला घेऊन आलेला आहे. बॅग चालवत आहे गाडी. चल चल चल, थोडा प्रवासात मदत बाबांना करायला पाहिजे. थोड्या वेळात तुम्हाला आम्ही संपूर्ण या चॅनलमधून आमचा बँगलोर, मैसूर, उटी, कोइंबतूर हा प्रवास तुम्हाला बघायला मिळेल. आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला माहितीच आहे, नेहमीच एक आनंददायी क्षण आणि आपुलकीचं नातं बघायला मिळतं. नेहमी गावातून प्रवास करताना आमच्या गावची आराध्य दैवत, नवसाला पावणारा आमचा बहिरी देव आणि बापदेव यांचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नसतो. इथनं कोणी पण असलं तरी गाडीचा निदान हंतरी वाजवतात. आधी आमच्या बहिरी देवाच्या चरणाला नतमस्तक होतो आणि आमचा प्रवास सुखमय होईल ही बहिरी देवाचरणी प्रार्थना आहे. गाईज, आता आम्ही CSTC प्रवास सोडलेला आहे. ट्रेनमध्ये बसलो. माझ्यासोबत महेश नाईक आहे, माझा मित्र, देवलक सखा. त्याच्यामुळे मला बँगलोरला जाण्याचा प्रवास आता मला अनुभव आलेला आहे. सुरुवात झालेली आहे. बँगलोर, तिरुपती, मैसूर, उटी आणि कोइंबतूर असा प्रवास आमचा होणार आहे. आमच्यासोबत प्रेमनाथ वाघमारे, विजय पाटील, विलास मुंबईकर, महेश नाईक आणि लोणकर साहेबांचं खरं तर योगदान मोठं आहे. तुम्हाला प्रवासाच्या काही आठवणी तुम्हाला बघा डोक्यावर दिसतं. लायन्स क्लबची टोपी आहे आमच्या डोक्यावर आणि खल आनंद आहे. रेल्वेचा प्रवास मस्तपैकी चालू आहे. बघूया कसा काय आपण नंतर तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल. भेटू परत थोड्या वेळात. ओके. तिरुपतीला आता आलोच आम्ही आणि तिरुपतीला आम्ही ज्या बंगल्यावरती राहिलो होतो 2 तासासाठी आम्ही मस्तपैकी त्याच्यावरती जरा फ्रेश वगैरे झालो. तो बंगला तुम्ही बघू शकाल. टेम्पल व्हॅली तिरुपतीच्या अगदीच 15 किलोमीटर अंतरावर जवळ आहे. आलिशान अगदीच 5 स्टार मध्ये आम्हाला आज मस्तपैकी राहण्याची संधी मिळाली आणि मस्त अगदीच AC बस. आता इथनं 22 किलोमीटर आम्हाला जायचं आहे तिरुपतीला. म्हणजे म्हणतात खडतरमध्ये प्रवास आहे, वाकडं वगैरे आहेत आणि तो प्रवास करून आम्ही पुढे जाणार आहोत. आणि नंतर दर्शन झाला तिरुपती बालाजींचा की बँगलोरला प्रवास निघणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझी व्हिडिओ कंटिन्यू बघित राहा. त्या व्हिडिओमध्ये मला अनेक क्षणचित्र टिपायला मिळतील, बघायला मिळतील आणि माझ्यासोबत तुम्हाला आनंद घेता येईल. कुठे जाऊ नका, माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जी AC बस आहे इकडची. आणि आता माझ्यासोबत बघा माझे मित्र या ठिकाणी. महेश नाईक आलेला आहे. मी आता चेंजअप झालेला आहे, फ्रेश. रात्रभर प्रवास ट्रेनमध्ये होता तर थकलेलो आहोत. आता तिरुपती दर्शन आमचे विजय पाटील साहेब आहेत आणि नंतर पुढे प्रेमनाथ वाघमारे, विलास मुंबईकर पाहायला मिळतील. माझी सगळी टीम बघा. विलास मुंबईकर आला बघा. हा बघा विलास मुंबईकर आलेला आहे गाडी घेऊन बघा. गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग. श्रीनिवासन गोविंदा. तर निघालो आम्ही नाश्ता करायला निघालो. महेश नाईक, विलास मुंबईकर, विजय दादा. तुम्हाला माझी डोक्यावर टोपी नाही, माझी टोपी बॅग मध्ये आहे. पण बघा थोडी वेळ तुम्हाला नाश्ता वगैरे दाखवू आम्ही कशा. इडली सांबर तिरुपतीचा इकडे आंध्र प्रदेश मध्ये आलो. बघा विजय दादा आहे सोबत. विजय कसं वाटतं? मस्त वाटतं एकदम मस्त. बघा नंतर पण तुम्हाला अजून मी बोलायला लावीन माईक वरती. ठीक आहे, ओके. सगळी आमची टीम आता नाश्त्याला आलो आम्ही. नाश्त्याची वाट बघत आहेत सगळी जण मस्त पैकी. तुमच्या नाश्ता येईपर्यंत आम्ही जर मस्त एन्जॉय करू. थोडं फॅमिली सगळे आता इथे बसलेले आहे. नाश्त्याची आता सगळे वाट बघतात. नाश्ता येईल काय क्षणातच. तसं या हॉटेलमध्ये आता आलो. पहिला नाश्ता तिरुपती बालाजीला इथे करण्याकरिता आमचं सगळी लाईफ टीम आहे आणि नंतर मग आम्ही एन्जॉय करू. हा आहे आमचा इडली डोसा. का इडली काय बोलतात? वडा सांबर नाश्त्यामध्ये आलेला आहे. स्पेशल म्हणजे आंध्र प्रदेशचा स्पेशल नाश्ता. दोघांना आला आहे, आम्हाला जो आला नाही आम्ही वाट बघतोय खावाची. तिरुपतीला जाण्याचा मार्ग आहे. आता आम्ही गव्हर्नमेंटच्या बसमध्ये बसलो. त्यांच्या तुम्हाला रस्ता बघायला मिळेल काही क्षणातच. घाट चालू झालेला आहे.
रस्ता चालू झालेला आहे त्या तिरुपती बालाजी. जंगल सफारी चालू आहे. तिरुपतीला जाताना जंगलाचा प्रवासही लागतो. बघा जरा मस्त वाटते वातावरण. खूप डिसिप्लिनचं पालन करायला लागतं. नियम आहे. संपूर्ण चेक झालं. कोणाच्या खिशात दारू सिगरेट गुटखा काय आहे का ते चेक केलं चेकपोस्टला आणि मग पुढे आम्ही निघालो. खूप चांगला प्रवास पाहायला मिळतोय. नागमोडी वळणं आहेत. निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्या वातावरणात सरकारी बसमध्ये आम्ही सगळे बसलेलो आहोत. आमचे सखाराम दादा बसले. सखाराम दादा बघा आमचे बघा सगळा परिवार आहे आमचा इथं. पूर्ण नागमोडी वळण आहेत. पूर्ण 22-20 किलोमीटरचा पल्ला आहे. पूर्ण घाट आहे. नागमोडी वळण पाहायला भेटतात. अशा प्रकारे ही जर वळणं बघितलीच आपण ना येताना खूप वळणं आहेत. जवळजवळ वर आता आलो भरपूर वर आलो. या अशा पद्धतीनं याला बॅरिकेडेड केलेलं आहे डोंगराला. घनदाट जंगल बघू शकाल. भरपूर हिरवं निसर्ग जंगल या ठिकाणी पाहायला मिळतात. आम्ही आतमध्ये आता आलेलो आहोत. श्रीनिवासम गोविंदा. नमस्कार. अगोदर आम्ही बसमध्ये आलो नंतर मग सरकारी एसटी मध्ये चढलो. आता ही आपली जीप गाडी बघा आरमाडा. लोणकर साहेब समोर बसले आहेत. लोणकर साहेब जय श्रीराम. जय श्रीराम. गोविंदा 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 गोविंदा. 3 महीना पहला बुक किया है. तुम्हारे एजेंट है ना. दर्शन है हमारा एजेंट अलग है. फिर वो बंदा सब बंद किया है. ऐसा कुछ बंद किया. आता आम्ही आलो ते इस्कॉन टेम्पल बँगलोर. राधाकृष्ण मस्तपैकी असं मंदिर बघायला भेटलं या ठिकाणी. बघू शकाल आपण आता झाडाला चिड्या वगैरे लागलेल्या आहेत. मंदिरात अशा पद्धतीनं
आम्ही इथे इस्कॉन मंदिर बघायला आलेलो आहोत. बेंगलुरूचं प्रसिद्ध मंदिर आहे भगवान श्रीकृष्णांचा. महेश नाईक आहेत, राधाकृष्ण मंदिर आहे. मस्त दर्शन झाला. आणि आता पुढे आम्ही एका बागेमध्ये जाणार आहोत, तो पण तुम्हाला बघायला मिळेल. बागेचा दृश्य या ठिकाणी बघू शकता. प्रेमनाथ, विलास, विजय प्रेमनाथ वाघमारे, विलाजी मुंबईकर आमच्या दादा देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. सगळेजण आनंद घेतात प्रवासाचा मस्तपैकी एन्जॉय करताना. या आमच्या ज्येष्ठ महिला सगळ्या आलेल्या आहेत. दमलेले आहेत बिचारे सगळेजणी चालून आणि सगळेजणी असतात. 7 तास काल केले आमचे जवळजवळ गोविंदा गोविंदा करत. सगळ्याजणी एन्जॉय करतात मस्त. येस, अंकल आहेत सोबत आमच्या. अंकल तुमचं नाव काय अंकल? उल्हासजी फडके, ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत. प्रवासात आमच्या सोबत आहेत. सगळ्यांना आनंद आम्ही चालू आहे. बघूया आता येईल तसं टेन्शन दूर करीत जायचं. पुढं एक पाऊल पाडू, पुढे टाकीत जायचं. तर चालूची गाड्याकडे चालू आहे. त्या पायरी बघा, खूप खडतर प्रवास आहे आमचा. एक गाणं बजाव ना, गाणं पुढचं बजाव. एक धून बजाव. एक बासरीचं, भगवान श्रीकृष्ण जब बासरी बजायचं सब गोपिका और गाय गो. मस्त. लालबाग मधील, बंगळुरू मधील लालबागचा जो लेक आहे, तलाव लेक आहे, ते लेक आता बघायला आलो मी. तिकडे जण त्या ठिकाणी पाहायला मिळतात. माझ्यासोबत आलेले विजयबाई आहे, विलास मुंबईकर, विलास आहे आणि महेश भाईकडे फोटो घेतोय. प्रेमनाथ वाघमारे आहे, सगळी टीम आहे. बऱ्याच हा एकदम स्पॉट चांगला आहे, बघण्यासारखा स्पॉट आहे. आपण बघू शकाल सगळी टीम या ठिकाणी पाहायला मिळतोय. या पूर्ण लायन ग्रुपचे सर्व सभासद या ठिकाणी पाहायला मिळतात. या पूर्ण आजच्या या आनंदाला खूप मोठे योगदान दिलेलं आहे. निसर्गरम्य वातावरणात आज या ठिकाणी दोनों भी आराम कर रहे हैं. मुकेश जी और साथीदार वहां पे आराम कर रहे हैं. कोणी फोटो घेण्याचं काम करतो, कोणी क्षणचित्र टिपण्याचं काम करतो, तर कोणी या आनंदाला उदाहरण देण्याचं काम करत असतो. अतिशय सुंदर असा लेख बघू शकाल आपण. या इथल्यातील मस्त असं वातावरण पाहायला मिळतं. बघू शकाल आपण या बँगलोर मधील असलेली एक अतिशय सुंदर अशी जागा पाहायला मिळते. अशा ह्या पवित्र कामात. या गार्डनची खासियत आहे. आता आम्ही लालबाग गार्डन मध्ये आलो बँगलोरला. त्या गार्डन मध्ये आपण बघू शकता HMT कंपनीचा मार्केटिंगला वॉच प्रत्यक्ष चालतोय, ते बघू शकता. हा बघा घड्याळाचा काटा फिरतोय बघा. घड्याळाचा वरचा सेकंड काटा फिरतोय. अगदी तुम्ही झूम एकदम शांतपणे बघू शकाल तर तुम्हाला दिसेल बघा कसं मस्त वेग. आणि समोर बघा HMT वॉच पाहायला मिळतोय. आणि हा सेकंड काटा वरचा फिरतोय. त्यानंतर राऊंडअप मध्ये तो आता तास काटा आहे, मिनिट काटा आहे. हा काटा कसा फिरतोय बघा. ही टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे आतमध्ये यंत्र असेल. जवळून तुम्हाला बघायला मिळेल. आता मी जवळ चालू थोडासा तुम्हाला दाखवायला. जे आम्ही काही थोडे बारीक गोष्टी बघितल्या त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न पुरता राहिला गेलाय. बघू शकाल. आता थोडा जवळ आलोय मी. हा वरचा सेकंड काटा आलाय. लोखंडाचा पाईप आहे, पण त्याला मस्त आहे की HMT कंपनीची मार्केटिंग आहे. आणि भव्य असा देखावा बघू शकाल आपण. मस्त हिरवगार निसर्ग. मी पण तुमच्या सोबत आहे, आनंद घेताना पाहायला मिळेल. अशाच अनेक तुम्हाला ट्रिपचा आनंद घेता येईल. अनेक गोष्टी बघायला मिळतील. बँगलोरमध्ये आम्ही आहोत आणि बँगलोरचा आनंद आम्ही तर प्रत्यक्ष घेत आहोत. सगळेजण मस्त एन्जॉय करत आहोत. बगीमध्ये आम्ही फिरतो, मस्त आनंद वाटतंय. आमच्यासोबत हरी सर आहेत, भाई आहे, मी आहे. बागेमध्ये बगी फिरायला भेटलेली आम्हाला. कोकिला पण ओरडत आहे बागेमध्ये. थोड्या वेळात वाघांचा आवाज येईल,
वाघ माकडं कुत्री सगळी भुकतील आता थोड्या वेळात. मस्त निसर्गाचा देखावा बघायला मिळाला. असो चला जे काय आहे ते बघायला पाहिजे. लालगाव ऑफिस खडकाल बाग आहे. खडकाल बागावरती आम्ही सगळे चालू नव्हता. आमची टीम है सगली स्क्वाड. विजय पाटिल ये देखिए हमारे साथ है महेश नाइक और ये देखिए हमारा शैतान का दूसरा नाम विलास मुंबईकर और ये प्रेमनाथ जी. देखो पूरा आपके सामने देखो पूरा पत्थर का बना हुआ है. बेहतरीन नज़ारा दिखाई दे रहा है. और क्या चाहिए बहुत खूब. जहाँ के पहाड़ डोंगर आपली डडी चरत डडी चरत तसं ते आम्ही चरतो बघा सगळं कसं. हा प्रेरणा वेळ दमलेला आहे जरासा कारण थम्सअपचा महाराज जास्त झाले जरासा त्याच्यामुळे जरा. आणि आता आम्ही ज्यूस पिला. कुठला ज्यूस पिला विजय आपण? अंगूर बँगलोरचा फेमस ज्यूस पिला आम्ही. एनर्जी चाललेली आहे मस्तपैकी. युट्यूब चॅनलवर आपल्या भेटेल. मैसूरला आम्ही चामुंडेश्वरी मंदिरामध्ये जात होतो. हा रस्ता आहे. मस्त सकाळचा पर्वकाल आहे. एकदम मस्त प्रातःकाली. बस मधून उतारतो बघा. चामुंडेश्वरी माता बघायला आलेलो आहे. कमान महेश नाईक आलेले आहेत आमचे. पण आता आले त्या घरातल्या सगळ्या महिला मंडळ आता उतरल्या बघा. चामुंडेश्वरी म्हैसूरचं मंदिर बघायला आलो तुम्ही. सर्व दुकानं भरलेला हा सकाळचा पर्वकाल आमच्यासोबत बघू शकाल. आम्ही सगळेजण आता निघालेले आहेत. वातावरण मस्त आहे. महेश भाई काय वाटते? बरं वाटते ना? एकदम मस्त वाटते. जरा एक 7 दिवसाचा प्रवास मस्त वाटला. वेगवेगळे अनुभव वेगवेगळे मित्र सगळा गणगोत्र भेटलेला इथं. आमचा मुख्य मी पुढे सकाळचा धुका बघू शकाल आपण. मस्त धुक्या वाटते. आपली टीम तुम्हाला दाखवते. मस्त धुका वाटते. परवा काल सोबत आहे हे सगळे. चलो मैसूर मध्ये महेश नाईक स्वागत आहे तुमचा. विजय पाटील येस सकाराम दादा. चामुंडा माता की जय. ही पूर्ण आमची टीम बघू शकाल आपण. आपल्या आमची लोणकर दादा. फोटो तो काढेंगे ना भाई. फोटो तो लिए जिंदगी है हमारी. जिंदा है तब से प्रेम में रहो. जय माता दी. जय माता दी. तर ये काहीतरी हायस्कूलचा काहीतरी आपल्याला बघायला मिळते. सगळी पोरं शाळेतली सहल आलेली आहे. दर्शन घेऊन आता बाहेर आलो. गर्दी बघा मरणाची गर्दी आहे. तुफान शाळेतली मुलं आलेली आहेत. गर्दी आहे. शाळेतली मुलं देखील आलेली आहेत दर्शनासाठी. आपण बघू शकता 8:30 वाजता आम्ही दर्शनाची. 7:30ला मंदिर उघडतो. 8:30ला बरोबर बाहेर आलो आपण नाही भाई.
शाळेतली मुलं बघा आलेली आहेत सगळी. शाळेची सहल आलेली आहे. जवळजवळ सकाळपासून या ठिकाणी बसलेली आहेत सगळी जण. कितना बजे आहे आप लोग? कितना बजे आहे टाइम? हिंदी नो हिंदी ओनली कॅनडा. लाईन बघा असले भरपूर काय लाईन. बाबा चामुंडेश्वरी मातेच्या दर्शनाला आलेलो होतो आम्ही. भरपूर गर्दी आहे. अगदी सकाळपासून लोक बसलेली आहेत याच्या कार्यक्रमात. विलासनी आईला नारळ फुलांचा नैवेद्य घेतला आहे. महेश नाईक आहे आपला. प्रेमनाथ भाई मोबाईलवर येणं झालेला आहे. चला आता आलोत आम्ही शंकराचा नंदेश्वर मंदिर इथं आलोत बघायला. नंदी म्हणतात ना की व्याघ्र चरमधर त्रिशूलकर धर थै थै नाचत डमरू बजावत जटाजूट बर गंगाबा आहे नीलकंठ शिवशंकर ओम नमः शिवाय. आपण बघू शकाल एकाच दगडाचं बांधकाम आहे. कोरीव काम केलेलं आहे आणि कलेने जसं चंद्र वाढतो ना तसा वर्षाला नंदी हा वाढत असतो. ही शाश्वती आहे. ओम नमः शिवाय. जय शिव शंकर. हमारे गाइड हमारे साथ है. तो नहीं है हाँ. और यहाँ भी होता है तो पूरा हैंडलूम से पूरा हाथों की पूरी कारीगरी होती है. ये जो पत्थर है ये 18 फुट और 22 फुट का था. 18 और 22 फुट का पत्थर था तो उसको पूरा बनाने में 8 साल लगे थे. जो सिर्फ 2 कारीगर मिलकर बनाए थे. ये पूरा हैंडवर्क से पूरा फुल बना हुआ है. अच्छा. ये पूरा हाथों की पूरी कारीगरी है जिसको पूरा बनाने में पानी का इस्तेमाल यहाँ से हुआ था. अच्छा मतलब एक ही पत्थर का है. हाँ सर ये पूरा एक ही पत्थर का बना पत्थर जॉइंट नहीं उसमें. कोई पत्थर और जॉइंट नहीं वो सर. ऐसा बोलते हैं कि साल साल में बढ़ता है. नहीं सर ऐसा कुछ नहीं है सर. ये पत्थर का है पहाड़ी इलाका है सर. लेकिन ये कितना साल पहला होगा सर? ये 112 साल पुराना है सर. तो का पूरा फुल कारीगरी हुआ है इसके ऊपर. अच्छा 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 ओके थँक्यू. आता आपण बघू शकाल. आम्ही तर बघतोच. आम्ही आता इतका पैसे भरून इकडे बँगलोरला आलेलो आहोत म्हणून आमच्या माध्यमामधून तुम्हाला बघता येईल. आमचा हा शुद्ध प्रयत्न आहे की तुम्हालाही बघता आला पाहिजे. आपल्या फॅमिलीला बघता आला पाहिजे. आपल्या बायका मुलांना बघता आला पाहिजे की नंदी किती. इसका वजन कितना है? इसका कितना वेट का है? आपण बघू शकाल. एकच दगडाचा बनलेला आहे. जबरदस्त कलाकृती बघायला मिळते. एकच दगडाचं बांधकाम आहे बघा. तुम्हाला बघायला मस्त आनंद मिळेल. आम्ही पैसे भरून इथं आलेलो बघण्यासाठी. आमच्या मार्फत चॅनलचं तुम्हाला फुकट बघता येईल. फुकट बघा पण फुकट जाऊ नका. माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा. हे बघा आपले बघा इथं महाराज आले समोर. महाराज टोपी पळवतील माझी. महाराजांना खावायला नाही आणला आपण काही. हे भाई महाराज किती जोरात बघा. महाराज किती जोरात. महाराज जोरात आमच्या जाम जोरात आहे. बघू शकाल आपण. महाराज घेतला का झुमिंग केला. महाराज डायरेक्ट झुमिंग फुल झुमिंग केला जास्त झुमिंग नको. कसं विचार खायला पाहिजे. मस्त वाटलं. चला गाडीत बघूया. मैसूर म्युझियम मैसूर पॅलेस. नंबरची गर्दी आहे. सगळी बाजूची गर्दी आहे. फुल लोकांचं पर्यटन स्थळ आहे. आणि मैसूरमध्ये येऊन जर आपण मैसूर पॅलेस बघितला नाही तर काय फिरलो. म्हणून मैसूर पॅलेस बघणं हा महत्वाचा विचार आहे. अभी आप लोग जो है ना ये मैसूर पैलेस के अंदर में अभी आप लोग मैडम जल्दी आइए आगे. ये देखो मैडम अभी हम लोग मैसूर पैलेस के अंदर में अभी हम लोग ये अभी आप जो आगे में जो देख रहे हैं ये अपना मैसूर महाराजा पैलेस है. तो ये पूरा बस अभी भी पूरा बन के ठहरा हुआ है क्योंकि ये 90 पर 2 के बाद में ये पैलेस पूरा बना हुआ है. इससे पहले यहाँ पर एक पैलेस था जिसका नाम था लक्ष्मीदास पैलेस. क्योंकि उस वाले जो पैलेस है वो 2 पैलेस थे. यानी कि पैलेस तो एक ही था लेकिन उसके नाम 2 थे. क्योंकि यहाँ पर जो मैसूर के अंदर में जो पहले जो राजा जो घूमने के लिए थे जैसे कि मैंने आप लोगों को बताया था तो चामराजनगर से जो आए थे तो उस टाइम पर वो लोग रहने के लिए मकान देखे तो उनको मकान. तो शादी के टाइम पर उन्होंने क्या कर दिया सब गाँव वालों के पूरा आम दावत कर दिए. जरा बाजू में आ जाओ. तो पूरे गाँव वालों के लिए उन्होंने आम दावत कर दी.
आवत देते हैं, जैसे आप लोग बोलते हैं भंडारा, कोई भी आदमी आनंद लगा सकते हैं। तो उसके ऊपर जो पंडित जी जो लोग होते हैं ना, म्हैसूर पॅलेसच्या काही खुब्या आहेत, आपण बघू शकाल. जे आम्ही बघतोय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲक्च्युली व्हिडिओ करायला काय आहे परमिशन नाही, पण मी तुमच्यासाठी करतोय. मैसूर पैलेस का कोरियो काम, जुना काम का सकला बांधकाम है. आप देख सकते हैं आज के इस मेरे चैनल में स्कूल के सभी लड़का लड़कियाँ आए हैं यहाँ पे मैसूर पैलेस देखने के लिए. मैसूर का एक अलग सा इलाका है जहाँ पे हज़ारों लोग दिन भर आते हैं. मैसूर पॅलेस बघायला जबरदस्त गर्दी. बघा ही गर्दी बघा मैसूर पॅलेस बघायला. त्या काळात राणी महाराणी जो आरसं वापरायचे मेकअपसाठी बसायला खुर्ची, त्या खुर्च्या आपण घर बसल्या तुम्ही बघू शकाल. सर्व महाराजांचे बसण्याचं सिंहासन आहेत. त्या सिंहासनावरती मैसूरमध्ये तिथे अशी ना बघू शकाल आपण. हमारे लायन का परिवार सब है, अच्छे से सफर हो गए. मैसूर पैलेस का पूरा आनंद लिया है हमारे सभी दोस्तों ने. यस हाय गाइस, हेलो, हाउ आर यू? फाइन. यस आंटी, यस कम. देखियो सभी आनंद. हमारे लोणकर सर महाराजाच्या खुर्चीवर ती आणायची म्हणजे आणायची 100%. आम्ही दोघांनी प्रण केलं. लोणकर साहेबांनी प्रण केलेला आहे. यस पवार साहेब, राजवाडा आहे. आमच्या अलका जी नमस्कार. हमारे सभी अतिथि सब है, हमारे देखो हमारे सब जो पूनम जी है, प्यार भरा नमस्कार सभी को. मिलते हैं मेरे चैनल में फिर से एक बार. चलो, या पायऱ्या आहेत महाराजवाड्याच्या मध्ये. पायऱ्या ऍक्च्युली हे लॉक आहे सिस्टीम. काय सिस्टीम समजा मला ते बघू शकाल. ही पायऱ्यांची लॉक सिस्टीम आहे. इतर फोल्डिंग होत आहे. कडप्प्याला काहीतरी ते अटॅचमेंट केलेले आहे पायऱ्यांमध्ये, आपण बघू शकाल. आईने में आईना, आईने में आईना. बघितलं नाही बघा. हा एक, हा एक, हा एक डबल डबल तुम्ही आरसे आहे. चमक मॅजिक मॅजिक ग्लास आहे आईना. कृष्ण राजा खतरनाक खतरनाक सीन आहे. बघू शकाल. बघा काय काय देखाव आहे. बघू शकाल तुम्ही भाई, बरोबर आहे. बघली कुठली रायटिंग काय बघा. मैसूर पॅलेस एकदम नक्षी काम, कोरीव काम. वरती कलर बघा कसं मारलेले आहेत. आणि हा मैदान यांना का सैनिक का सैनिक आवड आहे मैदान आहे. हे वरती रूम आहेत का काय? त्या हे परतीत म्हणजे रूम असतील ना त्या. हा प्रवेशद्वार आहे. हा मैसूर पॅलेसचा प्रवेशद्वार आहे. आणि हा समोर अगोदर सैनी इथे राहत होते. म्हणजे जेव्हा रपेट किंवा एखादा कुठलाही कार्यक्रम करायचा असला तर इथं पहिल्या गोष्टी त्यांची मेहनत असायची. काहीतरी राजवाडा असेल त्या, काहीतरी अष्टप्रधान मंडळ असेल त्यांना ना काहीतरी.
मैसूर पॅलेस बघा. मैसूर पॅलेस. आता आलोय. कुठली गार्डन भाई? गाडी कुठली? कुठली गार्डन? वृंदावन गार्डनला आलो. वृंदावन गार्डनला आलो. बघूयात आतमध्ये गेल्यानंतर काय काय समजेल तुम्हाला. वृंदावन गार्डनला आलोत पण ते आता रात के आले की उटी जाने का अपने को ना. उटी जाने का है ना. मित्रांनो रात्रीची मजा येते कारण आता उटीला जायचं पण प्रवास मोठा आहे. वाह क्या बात है फटके जी, सलाम आपको. अरे आपके उम्र के होने के लिए हमको भी नसीब लगेगा. एक नंबर. सही बोला. क्या बात है. करण्याचा मस्त आम्हाला आनंद दिला. नंतर आता आमचे सगळे स्टाफ ट्रिपचा उतरत आहे खाली. लोकेशन करू शकाल. युटी मधील प्रसंग आहे. सकाळचा पर्व काल आहे. प्रत्येक काळचा मस्त. गुड मॉर्निंग मॅजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सकाराम दादा अँड फॅमिली. येस बघा ताई पण आहेत. अतिशय सुंदर मजा घेतली काल. अजून तुम्हाला बरंच दाखवू आम्ही. याच्या प्रवासातील माझ्या आनंदाचे क्षण असतील. महेश नाईक बघा रॅपॅन टप अगदीच सुंदर असा परफॉर्मन्स करून या ठिकाणी आज पाहायला मिळतोय. जिवलक सखा पण आता त्याला बघू शकाल. महेश नाईक सोबत आहेत. महेश भाई कसं वाटतं तुला? एन्जॉय 4 दिवसाचा क्लायमेट एकदम छान आहे. आणि रात्री थंडी होती का नाही रूम मध्ये? बापरे जबरदस्त थंडी होती काल. जवळजवळ मायनस वाटले आम्हाला. 13 डिग्री पण मायनस वाटली. एवढी थंडी. 12-13 चालत होता. बघूया थोड्या वेळा आता नाश्ता करतो आम्ही. नाश्ता तुम्हाला काय मेनू आहे तो पण तुम्हाला पाहायला मिळेल. आता वर जातो नाश्त्याच्या हॉलमध्ये. भेटू परत एकदा. ओके. सगळ्यांची चर्चा रंगली आहे. सकाळचं सत्रकाल चर्चा सत्र गरम गरम ऊन घेतात. प्रत्येक कालचा उटीचा सगळे लिजंड 14+60+ मास्टर खिलाडू आहेत तुमचे. अरोरा फैमिली वेल डन एंड हैप्पी मोमेंट. अरोरा जी कैसा लगता है आज के इस ऊटी में? क्या कहना चाहेंगे? बहुत ही अच्छा है. अच्छा माहौल है. वी आर एंजॉयिंग द वेदर. रात से आए हैं करके तो रात को तो ज्यादा नहीं हो पाया देखने की. कूलिंग थी. रात को कूलिंग थी. कूलिंग बहुत थी.
अभी वेदर अच्छा है, अभी वेदर बहुत अच्छा है। अच्छा और एवरीबॉडी इज एंजॉयिंग, ऑल द लायंस आर हियर, लायंस एंड अदर फैमिलीज। बस नाइस एंजॉय, नाइस टू मीट यू। आपको मिलके हमें भी अच्छा लगा, करके बहुत अच्छा लगा। इस उम्र में आपकी जो ताकत है, ह्यूमैनिटी पावर है, ये पावर हमको भगवान दे, बस यही प्रार्थना आज करता हूँ। सूर्य नारायण हमारे साथ है, देखिए बहुत चलो आगे भी चलते हैं। आगे भी है, मुकेश दा है, पूनम जी आहे, फटके जी। मराठीमध्ये बोलायचं तर तुम्ही काल एक नाट्यगीत म्हटलं होतं, कुठलं तरी बघत्या मराठी, खूप सुंदर वाटलं मला पण। रात्री बसमध्ये येताना सर्व आपल्या महिला मंडळ नाचले, आपणही एन्जॉय केलं, कसं वाटलं तुम्हाला रात्री? नक्कीच छान वाटलं, आपला ग्रुप छान आहे, आय एन्जॉयड, आणि आता ह्याच्या पुढे एन्जॉय करा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। म्हणजेच बोलताना जीवनातली घडी अशीच राहू द्या, जोपर्यंत जिंदा आहे तोपर्यंत हा एन्जॉय करायला पाहिजे। लाईफ इज नॉट अगेन बट लाईफ इज इम्पॉर्टंट असं म्हटलं जातं, तेच खरं। हमारी ते होतात, जब सुबह है तो अंधेरा भी ढल जाएगा, दिन है तो रात है, सुख है तो दुख है। पूनम जी है तो हल्का है, गर्म पानी है तो ठंडा पानी है, गर्म पानी है तो ठंडा पानी भी है, इसलिए जीवन इस बस। नमस्कार जी, गुड मॉर्निंग। आपका चश्मा बहुत बढ़िया है और आपको जज रहा है, गोरे गोरे मुकुटे पे काला काला चश्मा, क्या कहना चाहेंगे? कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, बहुत एंजॉय कर रहे हैं, अच्छा लग रहा है। बेंगलोर से ऊटी तक आए हैं, अच्छा सफर रहा, बहुत अच्छा रहा, एंजॉय किया, डांस देखा, अच्छा लगा, सब अच्छा लगा सबका देख के। यस यस, थँक्यू थँक्यू। 2 मिनिट, होल सर आहेत। रात्री गुलाबी थंडीचा आनंद घेतला की नाही घेतला? गुलाबी थंडी जेव्हा आपण उटीमध्ये प्रवेश केला, क्वीन ऑफ द हिल असं ह्या उटी शहराला म्हटलं जातं, त्यामुळे निश्चितच रात्री जेव्हा आम्ही एंट्री केली त्यावेळेला जाणवलं की इकडे जरा फ्रेश आणि वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे। आपला सगळा ग्रुप जो आहे, काल आपण मैसूरवरून निघताना आपण जे काय एन्जॉय केलं ते निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या सगळ्यांनाच फार हेल्दी वाटलं। आणि जयदास यांचा ग्रुप आणि आपण सगळे, जयदास म्हटलं की सगळा एन्जॉयचा भाग येतो, त्यामुळे त्यांच्याबरोबर आपण देखील एन्जॉय केला आणि आपण ह्या ट्रिपचा आनंद घेत आहोत। यस, धन्यवाद होल सर, अतिशय सुंदर। आपण बघूया नाश्त्याला काय येईल, वाट बघता सगळी, कसे काव 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 कसं एक कावला वाट बघत असतं पद्धतीने आता सगळी उठलीत आणि सभी को एक ही चिंता है कि इधर से नाश्ता करके जल्दी जल्दी उठी का जो प्रदर्शन है वो दिखाई दे, वही दर्शन होना चाहिए, और हाच आनंद आमच्या मनामध्ये आहे। आजचा मेनू बघू शकाल, उटी मधला स्पेशल क्या है, चिकन सुरमा, और ये है रसम, चटनी, ये देखो सांबर डिश भरा हुआ है। हमारे अंकल जी पहला नंबर लगाए लगता है, गर्दी पडलेली आहे जाम नाश्त्यावरती, सकाळ सकाळच सगळ्यांची गर्दी बघा, लाईन लागली, नाश्त्याला लाईन लागलेली आहे मस्त। आयुष्यामध्ये काय आहे, विधभर पोटासाठी आयुष्यभर आपण जगतो, पण तो भरतच नाही आयुष्यभर, फिर से एक बार, कल से फिर से एक बार।
दोडाबट्टा बीचला आलो होता. दोडाबट्टा पीक हे बघण्यासारखं गार्डन आहे. घनदाट जंगल, मोठमोठे झाडी, ही उटीची संपत्ती आहे. निसर्गाचं प्रेम दिलेलं आहे उटीला. आणि तेच बघण्यासाठी आम्ही आता मुंबईहून, संपूर्ण महाराष्ट्रामधून, भारतामधून, जगामधून या लोक इथे येत असतात. विजय बघ, ड्युट्यानं चाललेलो आहे. चिंबोऱ्यांच्या पगोल्या बरोबर घेतलेल्या आहेत आम्ही. पगोले टाकायला जातो, कधी चिंबोरी येतात ते बघते आता. मग बुरकून टाइम चिंबोरी. Hello guys. Hi. Hello guys. Only enjoy. एक मिनिट हा, एक जरा जरा तुमचा हात मागे घ्या. हात मागे एक मिनिट हा. भाभी इकडे बघा. हो भाभी, भाभी इकडे बघा. आपण 7-8 दिन साथ में है ना. खून का रिश्ता है ना. अरे इकडे बघा ना. वर्षा रिश्ते बनते हैं. अरे क्योंकि खून के रिश्ते खून पीते हैं और जो खून के रिश्ते नहीं होते वो खून देते हैं. मुसीबत में जब पड़ते हैं तब कोई भी खून देते हैं अपने को. लेकिन आज सबसे बड़ा दिन है पूनम जी के परिवार की तरफ से, पापा मम्मी की. लाइफ इज गॉड म्हटलं जातं ना, वही है कि आज बर्थडे कहाँ मना रहा है पूनम जी का? ऊटी शहर में, जो कि आज भारत का बड़ा शहर है. और इस ऊटी शहर में पूनम जी का बर्थडे सेलिब्रेशन हो रहा है. और लाइन परिवार का इसमें हस्तखंड ज्यादा है. अपने सभी परिवार की ओर से फिर से एक बार आपको ये बर्थडे की शुभकामनाएं. आप जियो हजारों साल है. साल के दिन हम बता गणपती बाप्पाच्या चरणों में सारा आनंद मनाला. आज शुभ दिनाला पूनम ताईला शुभेच्छा देऊया. तिच्या या वाढदिवसाला, तिच्या या वाढदिवसाला. कोण कोण नाही आले? आज पूनम जी आपके बच्चे भी नाही, राहू द्या आता. आता करा ते. हो राहू द्या. अलग बात है. अरे लेकिन देखो कितना बच गया ना. आज इस बर्थडे में आपकी बच्ची यहाँ पे रहती तो और वो खुश रहते. लेकिन उनको भी ये दिल से स्वागत है. पूनम म्हणजे उसकी कन्या राशि में जन्म हुआ था. जिस माँ के कोख से जन्म हुआ था, शोर है ना जब वो पैदा होने के बाद सब लक्ष्मी के रूप में घर में चली गई. चला क्या, कोण आहे, कोण यायचं आहे? कॅन्डल लावा, कॅन्डल. Last day morning, it's nashta, breakfast. सांबर और वो रसम. सांबर, ये मेंदू वड़ा. लास्ट मॉर्निंग हमारे सभी महिला भगिनी. आर्या देखिए हमारी कैसे खा रहे हैं चबा चबा के. इंद्रा सुक्का. आइए राम. आमचे सुभेदार जी, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. महेश नाइक, गुड मॉर्निंग. ये लास्ट का सफर का अभी तक ये इधर तक अच्छा रहा अपना. पावर फैमिली हमारी ज्येष्ठ, हमारी भगिनी है, बड़ी बहन जैसी. बहुत मजा किया इस 4-5 दिन में. मोंजेली का रूप देखा, अयन्ना रसगुल्ला देखा. और मेरे को इतना परेशान किया, एक फोटो निकालो, 2 फोटो निकालो. ऐसा भी होना चाहिए जिंदगी में. अलका जी, गुड मॉर्निंग. तो लास्ट मॉर्निंग अपना आज लास्ट मॉर्निंग मतलब सफर का लास्ट मॉर्निंग साथ में. पल दो पल का साथ हमारा, पल दो पल के याराने हैं. इस मंजिल पर मिलने वाले उस मंजिल पर खो जाने हैं. लेकिन क्या बात है. कहना चाहूंगा जिंदगी के सफर में मिल जाते हो मकान, फिर नहीं आते. अलका जी क्या कहेंगे, 6 दिन में कैसा लगा? बहुत अच्छा लगा. कुछ मिस हुआ, कुछ नया देखा, नए नए अनुभव हुए. ट्रैवलिंग बहुत हुई. टेढ़े मेढ़े रास्ते हैं प्यार के, चलना जरा संभल के.
अच्छा था, सीन बहुत अच्छे थे। जो हम लोगों ने भी मजाक मस्ती किया, कुछ कुछ ज्यादा हाथी देखने को मिले जंगल में, और बारिश की वजह से हमारा थोड़े 1-2 पॉइंट छूटे जो हमें देखने थे। तो ईश्वर ने चाहा तो हम दोबारा, जैसे अभी मैं तिबारा आई हूँ, अगर ईश्वर ने बोटेनिकल गार्डन ने चाहा तो वो दोबारा बुलाएगा हमको, तिबारा चौबारा बुलाएगा। आएंगे, जरूर आएंगे, और जो रह गए वो दोबारा कवर करेंगे। ओके। आज की सुबह है, लास्ट हमारे सफर की सुबह है, जिंदगी की नहीं है। जिंदगी भी तो बार बार मिलते रहेंगे अगर नसीब ने कहा तो। हमारे साथ आज 7 दिन हैप्पी फैमिली मूवमेंट में लीजेंड मास्टर अरोरा जी है, निर्मला जी है। निर्मला जी बहुत अच्छा प्यार सभी ने दिया हमको। आज की लास्ट की सफर आप एरोप्लेन से जा रहे हैं, हम ट्रेन से जा रहे हैं, लेकिन जाना तो एक ही साथ है, भले रिक्शे से जाओ या ऑटो से जाओ। आखिरी मौसम तो अपना वही है, लेकिन आप दोनों ने बहुत प्यार दिया इस हमारे महफिल में आज के। अरोरा जी क्या कहना चाहेंगे आज के इस सफर में 7 दिन कैसे लगे? 7 दिन बहुत अच्छे रहे, और स्टार्टिंग फ्रॉम तिरुपति टू कोयम्बटूर, बीच में भी जो पड़ाव आया करके उन सब में सभी एक दूसरे का साथ दिया। बाकी टूर अच्छा हंसते खेलते निकल गया। अभी मुंबई में पहुंचेंगे, ये कल पहुंचेंगे हम लोग, आज पहुंच जाएंगे, लेकिन लाइनिज्म है और वैसे दूसरी भी सफर है पब्लिक की, कहीं ना कहीं कोई ना कोई मिलता ही रहता है, तो जरूर मिलेंगे। जरूर मिलेंगे। मैं आते समय 2 बार आपका दरवाजा बेल मारा था, लेकिन मेरे को टेंशन आ गया, फिर जाते समय 2 गाली ना सुन लूं। लेकिन देखो प्यार ऐसा होता है कि खींच लाता है। आप इधर आए, अच्छा लगा, वेलकम एंड हैप्पी मोमेंट में हैप्पी जर्नी के साथ आपका प्यार मिला, और आप बहुत लेजेंड है, इंटरनेशनल टूर में फिरे हुए हैं और घाट घाट का पानी पी के सबका अनुभव लिए हुए हैं। मैं निर्मला जी से कहना चाहूंगी, आप भी बोलना चाहिए कुछ ना कुछ। ये सफर में हम 5 है उड़न से, और सभी हमारे जो आज के टीम की टीम मेंबर्स है, अगर हमसे कोई गलती हो या शब्द ज्यादा कम हो तो इसलिए हम क्षमा मांगते हैं। लेकिन आज आपके लिए कहना चाहूंगा, आपको कैसा लगा? जिंदगी के सफर में यूं ही मिलते रहेंगे, यूं ही हंसते मुस्कुराते रहेंगे। जिस तरह से हम लोगों ने ऐसे मतलब अपना समय काटा हंसते मुस्कुराते हुए, ऐसे ही जिंदगी के सफर में चलते रहेंगे और मिलते रहेंगे और टूर करते रहेंगे। ऑल द बेस्ट एंड हैप्पी जर्नी टू एवरीवन। ये था हमारे अरोरा फैमिली का रिजल्ट, और एक बार अरोरा फैमिली के लिए जोरदार ताली हो जाएगी। बोलना चाहता हूँ, आपकी तो बाइक में बाद में लेंगे और लेंगे आपके लिए, इनके लिए मैं लायनिज्म में आया। लायनिज्म मुझे सबसे पहले मेरे गुरु, सबसे पहले मुझे सीखा जो झेड़सी थे, अरोरा जी थे। ये पहले से मेरे लिए गुरु रहे, आज भी गुरु है। हमेशा मुझे किसी भी प्रॉब्लम में, सब चीज में मुझे साथ देते। मैं जहाँ भी हूँ मेरे साथ में आते हैं। आप भी देते हैं। अच्छी बात है, गुरु ही रीत है, गुरु ही प्रीत है, गुरु ही जीवन का संगीत है, और गुरु के बिना जीवन अधूरा होता है। इसलिए आपको सलाम करता हूँ मैं। मेरे फैमिली जैसा इन्होंने यस 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 हमेशा इन्होंने सपोर्ट किया। ठीक है, ओके, थैंक यू वेरी मच। आपका भी प्रवास शुभमय हो। गुड मॉर्निंग। दौलतजी मोदी आणि फॅमिली आहे, ज्येष्ठ आहेत दोघे पण, परंतु यांचा आवाज म्हणजे आईंचा आवाज खूप कमी असायचा प्रवासामध्ये। खूप छान आनंद मिळाला। काही आमच्याकडनं चुका झाल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण दौलतजी तुमच्या सोबत जोडलो गेलो, आनंद वाटला मला या क्षणांचा, खूप मस्त वाटलं। तुम्हाला या वेळेला कसं वाटतं? तर आपण परतीचा प्रवास करतोय, 7 दिवस अगदीच परिवारासारखे सोबत घालवले आपण, की परिवार ही सुखदुःखाची साथ संगत असते। पण या वेळेला आपण थोडं विदा होतोय, आणि विदा होताना जो काही क्षण असतो, कसं वाटतंय तुम्हाला मोदीजी? हॅलो, आजचा म्हणजे प्रवास निघाल्यापासून जो आनंद मिळतो तो आम्ही पूर्ण आनंद उपभोगून घेतला, आणि ग्रुप जो आमचा होता तो ग्रुप इतका छान होता, एकमेकाला आम्ही सांभाळून घेत होतो, आणि मी म्हणतो सगळ्यांना खूप खूप आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। वाह, धन्यवाद। ही शॉर्ट बट स्वीट बाइट मिला मोदी जी। यस, हमारे कुक और गाइड मंजू जी है हमारे साथ, कुक और गाइड हमारे साथ में सफर में अच्छा साथ दिया, अच्छा खाना बनाया, मस्त एकदम एंजॉय दिया, और होटल के भी अच्छा हमको खाने में स्वाद मिला। आपके हाथों में जो हमारे सब मेंबर्स है, हमारे ड्राइवर जी है, आप है या कुक मेंबर्स है, सभी का स्वागत। आपको कैसा लगा हमारे साथ में? अच्छा है मैडम, अच्छा है सर। क्योंकि क्या है, हमारे हिंदी और भाषा में जरा फर्क है, लेकिन आपका प्यार एक ही होता है, खून लाल ही है। इसलिए मंजू जी आपका भी धन्यवाद। धन्यवाद सर। और जैसा कि घर के लोगों को कोई जाते एक काम के लिए या घर किधर बाहर तो घर में बीबी टिफिन देती है प्यार से, वैसा आपने हमको टिफिन दिया। सभी के लिए फिर से एक बार शुक्रिया, जोरदार ताली बजाओ आपने सभी। यस, मोदी आई आहेत आमच्या,
आई काय म्हणणार? सबको मेरे बहुत बहुत अच्छा लगा सब प्रवास में, बहुत सब लोग सब अच्छे, सबकी याद आएगी। यस यस, थँक्यू थँक्यू. क्या चाहिए जिंदगी में, यही चाहिए, याद तो आती रहेगी. आमच्या ताई आहेत, सुंदर गाणी बोलल्या. त्या दिवशी नाचताना अजून तुमची व्हिडिओ बाकी आहे, मला टाकायची आहे, ती नंतर टाकीन मी. खूप चांगल्या नाचल्यात. प्रवासामध्ये आनंद आणि सर्वांसोबत आपण चर्चात्मक संवाद केला. कसं वाटलं ताई तुम्हाला? खूप छान वाटलं. आपण येताना अनोळखी होतो, पण आता जाताना आपली बऱ्याच जणांशी ओळख झालीये आणि मला हा आनंद खूप चांगला वाटला. आमच्या ताईने खूप चांगली. ताई तुझं नाव काय ग? शुभांगीजी मुंडे यांच्या प्रतिमा आपण प्रतिक्रिया ऐकल्यात. जोडपं आहे. ते जोडपं असं आहे की पहिले आल्यापासून सखाराम दादांनी सांगितलं मोरया, हा परतीचा मोरया, हा परतीचा प्रवासाचा गजर आहे. आमचे सखाराम दादा आणि ताई आहेत. दादा तुमचा हा आनंद आम्हाला तर मिळालेलाच आहे. त्या दिवशी तुम्हाला आमच्यामुळे थोडासा त्रास झाला असेल. आम्ही जरा लॉकडाऊन काय एन्जॉय पार्टी होती, परंतु आमच्या एका मित्राने तुम्हाला येऊन भेटलं सुद्धा, प्रेमनाथ वाघमारे. तुम्ही दोघं फॅमिली हॅपी आहात. कसं वाटलं तुम्हाला या प्रवासात? आपण हे प्रवास बोलायचं म्हणजे लायन्स क्लबने काढलेल्या ट्रिपचं प्रवास एकदम चांगला झाला. परंतु थोडंसं आम्हाला ह्याच्यात एकच वाईट वाटतंय की आपल्याला तिरुपतीचं दर्शन झालं नाही एवढंच. बाकी एवढं प्रवास चांगला झाला आणि सगळे आपण लोक म्हणजे आपले सगळे दोस्त, फॅमिलीचा मेंबर, आपली ओळख नसताना चांगला आपण सगळे परिचय करून चांगलं प्रत्येकाने एकमेकाचा संवाद केला आणि आपण आता एवढे फॅमिली, आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेला आहोत. तर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आता पुढचं ताई कसं वाटलं 2-3 दिवस येताना पण तुम्ही मस्तपैकी एन्जॉय केलीत आपण बुगीमध्ये? खूप चांगला आनंद आणि तुम्ही बहिणीसारखी माया आम्हाला सर्वांना म्हणजे मिळालेली आहे. ताई काय म्हणणार? गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार. खूप छान, तुम्ही एन्जॉय, आम्ही पण एन्जॉय केली, नाचलो खूप. तुम्ही नाचलो, आम्ही पण नाचलो, खूप मजा आली. बोलायला पाहिजे, कारण बोलणाऱ्याचे चुरमुळे संपतात, न बोलणाऱ्याचे बुंदीचे लाडू पण संपत नाहीये. संध्या राणीची ओहल या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि प्रत्यक्ष त्या दिवशी सर्दी जाम झाली होती, पण त्या सर्दीवरती मात करून त्या बोटिंग मध्ये पायंडल मारले भरपूर. असेच पायंडल मारा, आयुष्याची पायंडल मारू, कारण त्याशिवाय आपण चालणार नाहीये. गाडी थकली नाही पाहिजे, दमली नाही पाहिजे. ताई काय म्हणणार? आम्हाला खूप चांगलं वाटलं ट्रिप मध्ये, कारण ट्रिप कशी का असली तरी पण माणसं खूप चांगली भेटली आम्हाला. हा, तुमचे सर्वांचे कसं आपण एक साथ झालो सगळेजण, आणि त्याच्यामुळे ट्रिपला आणखीन मजा आली. ट्रिपचा एक क्षण म्हणजे एक पॉइंट विसरला, दुसरा पॉइंट बघितला, तिसरा पॉइंट विसरला, तरी पण आपण सगळे मिळून एन्जॉय करत होतो. आपण काही वाईट वाटून घेतलं नाही कोणाचं, आणि कोणाला बदल जरी काही वाटलं असेल तर इथलं इथंच सोडून जायचं आणि पुढे चालायचं. छान वाटतं. नक्कीच नेहमी 6 चेंडू मध्ये 6 षटकार बसतात असे नसतं, कधी कधी कट लागतो. आमच्या पवार मॅडम आहेत आणि आमच्या रोहितजींची मम्मी आहे, मम्मीकडे जातोय. मम्मी एकही शब्द, अजून आवाज कसा आहे ते पण माहिती नाही आम्हाला मम्मीचा. आता ऐकत आहोत आमच्या रोहितजींच्या मम्मीना. काही कसं वाटलं? रोजच्या आयुष्यात हेक्टिक जे झालेलं, थोडंसं फ्रस्ट्रेट झालेलं, रोज सर्व्हिस वगैरे करून, ड्युटी करून, त्याच्यातून थोडं 8 दिवस रिलॅक्स झाले, खूप बरं वाटलं. मला एक तमिळ गीत येते, त्यातलं मी 2 ओळी बोलून दाखवले तुम्हाला. ओडी विळैयाड पापा लागाड पापा, ओडी विळैयाड पापा लागाड पापा, चीनंचिर कुरवी पाळी नम बयड लागाड पापा, ओडी विळैयाड पापा लागाड पापा. धन्यवाद. कुठली भाषा होती तुमची? तुम्ही तमिळ पण म्हणजे परफेक्ट आहे. गाणी फक्त पाठ केले का? आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, फटके मारून त्यांनी तमिळ गाणं शिकवले. तुमच्या गुरुजींना पण सलाम करतो. पवार मॅडम आहेत, चिक्की तुमची अतिशय मस्त 2 पॉकेट संपवली आम्ही सगळे. तुमचा आनंद कसा वाटतो? तुम्ही दोघं कपल म्हणजे तुमचे रेनकोट पण ते स्वेटर पण एकत्र, तुम्ही तिकडे जाऊन ते फोटो काढले आपले. कुठला तो बेटका कुठला तो आपला, मस्त एन्जॉय केली तुम्ही पण. आणि ताई कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय मला. 22 वर्षांनी आम्ही ही ट्रिप पहिल्यांदा केली. खूपच सुंदर वाटते. 108 बस स्वीट आहे.
कारण मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हटलं जातं. आमचे बोलके सर आहेत, त्याचे पवार सरही खूप चांगले बोलतात. बोल सर, काय वाटतं आपली कॉकटेल पार्टी धमाका कसं वाटला? आपल्या 7 ते 14 डिसेंबरच्या या संपूर्ण ट्रिपच्या कालावधीमध्ये जेव्हा आपण CST वरून निघालो तेव्हा आपण सगळे आपल्या डब्यामध्ये बसलो आणि तिथून जो प्रवास झाला खऱ्या अर्थानं म्हणजे आपली सुरुवात. आणि आज आमच्या उद्या आम्ही मुंबईला पोहोचणार आहोत. आज कोलमत्तूर मधून आम्ही निघतोय आणि ह्या संपूर्ण 7 दिवसाच्या प्रवासामध्ये जे जे आम्हाला आमचे लायन्स क्लबचे मेंबर असतील किंवा नॉन लायन्स असतील, नॉन लायन्सचा 5 लोकांचा जो ग्रुप आहे तो ग्रुप मला फार छान आवडला. कारण यांची जी युनिटी आहे आणि सगळ्याच बाबतीमध्ये सहकार्य करण्याची जी भूमिका आहे निश्चितच आपल्या सर्वांना भावलेली आहे. आणि वैयक्तिक आमचा लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 323104 या डिस्ट्रिक्ट मार्फत सहल आयोजित केली. आमचे हेमंत लोणकरजी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ऑफ आपल्या टुरिस्टचे. तर अशा पद्धतीनं हे सगळं व्यवस्थित अरेंज झालं. काही उणिवा राहिल्या, काही दोष असतील, पण आम्ही ते सगळे जे विसरून जावं आणि आपण पुढे अशाच पद्धतीनं आपला हा प्रवास आनंदी ठेवूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सरांची भूमिका आहे, प्रतिक्रिया सांगायला नको, कारण बोलणारे असतात आणि बोलवणारे असतात. कारण चढी लागे चमचम आणि विद्या ही घमघम, हे काम करावं लागतं. पवार साहेबांनी मगाशी सांगितलं, मगाशी रूम मधून बाहेर आलो तेव्हा, की या सहलीचे काही कटू आणि गोड अनुभव आहेत आणि चांगलेच अनुभव आहेत, पण ते चिक्कीच्या गोड सोबत घेऊन निघून गेलेले आहेत. भाऊजी काय म्हणणार? एकदम खूप छान. 7 तारखेपासून आपण त्या परिवारासारखे वास्तविक मी तुमच्यात नवीन असलं तरी पहिल्या दिवसात सेकंदातच तुमच्यातलं झालो आणि फार बरं वाटलं. 7 दिवस कसे गेले समजलं. 7 दिवस 7 तासासारखे झटसे निघून गेले आणि ही ट्रिप म्हणजे खूपच अतिशय याच्या पुढे भविष्यात अजून खूप चांगले चांगले ट्रिप होत राहत म्हणून अशी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ज्या व्यक्तिमत्वामुळे मला प्रवास घडला, महेश नाईक माझा जीवलग सखा सोबती आहे. सुखदुःखामध्ये एक पाऊल पुढे असतं. महेश नाईक भाई, तुझ्यामुळे मला बँगलोर उटी पाहायला मिळाली. माझ्या आयुष्यातील पहिला प्रवास आहे. या 40 वर्षानंतर असं कधी फिरलो नसतो, कारण गरिबी मार खातो कधी कधी माणसाची, परंतु त्या गरिबीतून बाहेर येताना आपण बघितलं एकामेकाला. तुझ्यामुळे हा प्रवास घडला. महेश नाईक जे काय म्हणणार तुम्ही या प्रवासाबद्दल? आनंद मेन म्हणजे माझ्यामुळे प्रवास आहे ना, मेन तू वेळ दिलास आणि आज या ट्रिप मध्ये जी एक जान आणलीस, या ट्रिपला पूर्ण जान तुझ्यामुळे आलेले आहे. बरोबर, पूर्ण ट्रिप मध्ये तर तुझं पहिले धन्यवाद. बाकी ट्रिप एन्जॉय केली. विलास मुंबईकर आमच्या सोबत आहे, मस्त मजा केली. विलास मुंबईकरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर पर्सनल ग्रुप टाकणार आहे मी तुम्हाला. मी येतो, परत आलो परत आलो अरे नाही आलो. विलासजी काय म्हणणार? धन्यवाद जयदास. खरोखर जीवनामध्ये खरं सुख बघायचं असेल, आपण परिवारामध्ये बघत असतो, पण खरं सुख बघितलं तर जे आपले मित्रमंडळी असते, नातेवाईक असते, त्याच्यामध्ये असते. आज आपला परतीचा प्रवास आहे. त्या परतीच्या प्रवासामध्ये आपण बघितलं तर सुंदर प्रवास केलेला आहे. म्हणजे पहिले स्टार्ट पासून ते सुरुवातीपर्यंत सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, सुंदर असं आयोजन प्रयोजन लोणकर साहेबांनी केलेलं आहे. आणि जे फोटो शूटिंग किंवा फोटो जे दिलेले आहेत ते जयदास ठाकूर यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याबद्दल जोरात टाळ्या होतो, कारण या परिवारामध्ये आपली पिकनिक म्हणजे हा परिवार आहे. समजा या परिवारमध्ये अनेक आपल्याला चांगले गुण म्हणजे शिकायला मिळले. काही बुजुर्ग आहेत, आपले हे सर आहेत समोर बसलेले. म्हटलं जातं की 3 लोग 9 खंड में गुरु से बडा कोई करता करे गुरु करे से होय. जीवनामध्ये जे नातेवाईक किंवा आपले जे मित्रमंडळी आहेत ते आपले सखे सोयरे आणि गुरु असतात, कारण काहीतरी आपल्याला त्याच्याकडून शिकायला मिळते. सुंदर असा परिवार आहे. पिकनिक म्हणजे हा परिवार, म्हणजे प्रत्येक आध्यात्मिक भाषांमध्ये बोललं तर आपण एकाच ईश्वराचे लेखे आहोत. जरी कोण काका मामा असले तरी सर्वांचा भगवान एकच आहे, सर्वांचा पिता एकच. एवढंच माझं म्हणणं आहे. नंतर येतोय सुभेदारजी, नमस्कार. तुम्ही पहिल्यापासूनच तुमचा प्रोफेशन जो आहे त्याबद्दल तिला मात्र शंका नाही आहे आणि बोलणं कमी परंतु ऍक्टिव्हिटी खूप चांगली आहे. तुमच्यामध्ये असलेली विचारसरणी खूप चांगली भक्कम आहे. आपण परतीचा प्रवास करतोय सुभेदारजी, पहिल्यांदा भेटलो, आनंद वाटतो. एकदा आता वेगळं होताना दुःख वाटतो. इतके दिवस चांगले आपण एकत्र राहिलो. काय म्हणणार सर? नमस्कार.
खरं तर मला खोटं बोलणं जमत नाही, त्यामुळे मी एवढंच म्हणेन का थोडस नियोजनाचा अभाव, वेळेचं गणित चुकीचं, आणि यामुळे थोडा आपल्या या प्रवासामध्ये वयस्कर लोक आहेत किंवा काय याचा कुठेतरी भान ठेवायला पाहिजे होतं आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन असायला पाहिजे होतं. परंतु ते कुठेतरी इथे कमीपणा त्याचा जाणवला. खूप काही त्रुटी आहेत, थोडासा आनंद आहे, आणि त्याच्यामध्ये विशेषतः मी म्हणेन का जयदेव ठाकूर आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी यांच्यामुळे खूप सारा त्याच्यामध्ये थोडा आनंदाचा भाग मिळाला. नक्कीच ही ट्रिप त्यांच्यामुळे थोडी यशस्वी झाली असं मी म्हणेन, परंतु नियोजन पूर्णतः फेल झालेलं आहे. वेळेचं गणित चुकीचं आहे आणि कुठल्याही प्रकारची चांगल्या प्रकारची सुविधा अशी इथे मिळालेली नाही. ड्रायव्हर किंवा जे कोणी गाईड होते त्यांना याची काही कल्पना नसल्यामुळे पूर्ण वेळ आमचा फुकट गेलेला आहे. आणि ह्या पिकनिक मध्ये मी लोणकर साहेबांना कुठेही दोष देत नाही, परंतु त्यांनी पुढे नियोजन करताना अशा प्रकारचं नियोजन करावं का आपल्यामध्ये कोण लोक आहेत, कोणत्या वयोगटातले आहेत, ते त्याप्रमाणे त्या पुढच्या प्रवासाची वेळेचं भान नक्की ठेवावं का आपल्याला या वेळेत जायला मिळेल आणि या वेळेतच आपण तिथे पोहोचू, हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच मी म्हणेन. धन्यवाद. तरी मी सर्वांना शुभेच्छा देतो, कारण आपण चांगल्या प्रकारे आणि जे आपले सगळे सहयोगी आहेत हे अतिशय कोऑपरेटिव्ह होते, म्हणूनच आज ही ट्रिप यशस्वी झाली. धन्यवाद. काहीही यामध्ये काय खोटं नव्हतं, जे मनामध्ये आहे ते उतरलं, पोटात उतरलं. आपल्या पूनमजी बर्थडे सेलिब्रेशन केला आपण, पैसा वसूल झालेला आहे तुमचा. आज उटीमध्ये बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे तुमच्या आयुष्यातील पहिला एक अचिव्हमेंट म्हणेन. काय म्हणाल पूनमजी? खरंच खूप छान वाटलं. असं कधी विचार सुद्धा केला नव्हता की एवढ्या सगळ्या लोकांसोबत बर्थडे सेलिब्रेशन होईल. खूप छान अनुभव होता आणि सगळे ऍक्च्युली सगळे कुठून आले होते, पण सगळ्यांसोबत अनुभव खूप छान मिळाला. प्रवास छानच राहिला, सर्वांसोबत हसत खेळत झालं. थँक्यू. तुम्ही अशाच हसत राहा. मी मोठ्या ताईंकडे जातो. ताई, कसं वाटलं का तुला? पण तुझी 3 लेकरं घेऊन तुम्ही सगळी फिरता आहो, एकदा आम्हाला आमच्याबरोबर सोबत पोरं नाही आणले, आम्हाला घाम पडतात पोरं. काय वाटतं ताई? हमें बहुत अच्छा लगा है ये ट्रिप में, और पहली बार हम हमारे हस्बैंड्स के बिना ये ट्रिप पे निकले हैं, मम्मी पापा की वजह से, और लोणकर अंकल ने जो ट्रिप ऑर्गेनाइज की उसकी वजह से हमें भी आने के लिए मिला. जो भी ट्रिप में अनुभव थे, अच्छे बुरे जो भी, पर हम अच्छी फीलिंग्स हमारे साथ लेके जा रहे हैं कि हमारी ट्रिप अच्छी हो गई. एक बात कहना चाहूंगा कि सीट के लिए आपने झगड़ा भी नहीं किया कि बच्चे पिछले सीट में ज्यादा धक्का बुक्की होती है, फिर भी वो एक्सेप्ट करके जिंदगी में जो क्षण आते हैं उसको एक्सेप्ट करना भी बहुत अच्छा होता है. यस यस यस. आर्या, इन रहा, क्या कहना चाहेंगे? अरे कैसा लगा बेटा तेरे को? अच्छा लगा. क्या क्या देखा, मजा किया? हाँ. मम्मी का बर्थडे किधर मनाया? मम्मी का बर्थडे और पापा को, हाँ यस यस, पापा को क्या कहेंगे? पापा को क्या कहेंगे? हमने मजे किए उधर. मिस किया कि नहीं पापा को? बहुत ज्यादा. यस. वरद क्रिएशन क्या कहना चाहेंगे बेटा? ये कैसा लगा? अच्छा लगा. बस सुबह नाश्ते में आया था, देख के भाग गया क्यों? मैं देखने को आया था क्या क्या है. तेरे को लगा मुर्गी का अंडा मिलेगा? नहीं. क्या? चल वरद क्या है बोलता है, ठीक है? दक्ष. कैसा लगा? अच्छा लगा. बहुत मस्ती हुई. यस. आप बड़े हो जाएंगे, जब माँ बूढ़ी हो जाएगी तो उनको भी लेकर जाने का. ठीक है. जब बूढ़े माँ बाप को लाके लेके आए ना सब लोग इधर, ठीक है, हम लोग जून में जाएंगे. और माँ बाप का, मम्मी पापा का सुनने का, उनका, और ज्यादा मोबाईल से खेळणे का नाही. अब मैं मोबाईल से खेळता ही नहीं हूँ. ठीक आहे. ओके. बरोबर. अच्छा आहे. रोहित भाई काय म्हणणार, कसं वाटलं? मजा आली. उटी, बँगलोर पहिले समजा तुमच्यामध्ये मिसळलंच नाही, पण नंतर वाटलं की आपले दादा आहेत, मोठे बंधू आहेत, अशा म्हणजे आपण एकत्र मिसळलो. आज गेट टुगेदर आहे, पण भविष्यामध्ये भेटण्याचा प्रयत्न नक्की. लग्नाला बोलवू फक्त आम्हाला, लग्नाला बोलवू, हळदीला बोलवू. आम्ही हळदीला येऊ, धमाल करायला येऊ, मस्त एन्जॉय करू. मी तोला ऑर्केस्ट्रा घेऊन येऊ आमचा. विजयजी नमस्कार. नमस्कार. बोले सोनियार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र, जय शिवराय. शुभप्रभात. जय शिवराय. कसं वाटतंय? एकदम छान. मेन म्हणजे या ट्रिपचं आयोजन लोणकर साहेब, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला हे प्रवास घडवण्याची जी संपूर्ण जिम्मेदारी महेश नाईक यांनी घेतलेली होती. महेश नाईक यांचं स्पेशल थँक्स, कारण त्यांनी जे तिकीट बुक केलं ते डायरेक्ट आम्हाला समजलं पण नाही, सरप्राईज दिला एकदम. आणि प्रवास एकदम छान झालेला आहे. आयोजन पण चांगल्या पद्धतीने झालं. जे काही थोडंफार त्रुटी होत्या त्या आपण स्वीकारलेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपण जे 5 जण आहोत ते आज पुरते नाही का, काल ना आज आपण ट्रिपला भेटलेलो आहोत. आपण जवळजवळ 50 वर्ष झाली, आम्हाला 52 वर्ष झाली, तुला 40 वर्ष झाली. आपण एकत्र आहोत. आपण 5
म्हणजे जवळजवळ आयुष्याच्या जन्मापासूनच सोबत आहोत, याच्या पुढेही आपण असं सोबत राहूया. आणि जाता जाता एकच म्हणे सर्वांसाठी, चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. स्पेशल थँक्स जयदास ठाकूरचं, धन्यवाद. मी मराठी आता मी पेमेंट भाई नंतर येतोय. आमचे दौलत मोदी, सॉरी दौलत मोदीजी. येस बसून ना बैठे रे हो. बोला काय म्हणताय. हॅलो, जयदास जी सारखी व्यक्ती आम्हाला जी आता मिळाली ती माझ्या पुढे लाईफ मध्ये कुठल्याही जर्नीमध्ये मिळाली नाही. आणि मी फक्त एवढं सांगू शकतो, ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांना माझा पूर्ण आशीर्वाद आहे. आणि त्यांनी अशीच पुढे पुढे प्रगती करावी. आणि परमेश्वराला एकच प्रार्थना करतो की त्यांना याच्याही पेक्षा अजून बुद्धिमत्ता द्या की ज्याच्यामुळे लोकांची त्यांना सेवा करता येईल, एन्जॉय करता येईल. ही ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. यस, धन्यवाद. हा मोदी परिवाराचा प्रेम आहे. आणि दौलतजी मोदी आणि आई आज आपल्या प्रत्येकाची डोळे थोडीशी पाणावतील, तरी मात्र शंका नाही. कारण आज थोडा विरोध येत होते आपला. उद्या आपण या एकत्र नसणार आहोत, कारण भविष्यामध्ये आयुष्यामध्ये आपण कोण दिवस येईल कैसा नाही क्षणाचा भरवसा, जैसे गळा लागला मासा तैसा जीव तलमले. समुद्र में जितना मच्छी है, जो गल डालते मच्छी वाले, उसमें कौन सा मच्छी लगेगा गल को, वो जिंदगी में नाही, वैसी जिंदगी आपली आहे. मोदी परिवार खूप हॅपी फॅमिली आहे. मस्त वाटलं, एन्जॉय वाटलं. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि माझं पामर आहे काय, थोडंपण पायीची वाहन पायीच बरी, ती केली कटकट वाकोडी का नीट देव जाणे. या अनुषंगाने आम्ही आता थांबायचा प्रयत्न करतोय. आमच्या उरण तालुक्यातील सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये उमद असं व्यक्तिमत्व जयदास ठाकूर. या ट्रिप मध्ये तुम्ही जे आम्हाला मनोरंजनासारखे कार्यक्रम तुमच्या कलागुणाने दाखवलेत आणि निश्चितपणे आम्हाला सार्थ अभिमान आहे. उरण तालुक्यामध्ये आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नाव चांगलं प्रसिद्ध झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला द्रोणागिरी भूषण पुरस्कार हा मिळणार आहे. खरंच तुमचं जे गुण आहे, तुमचं जे माहिती आहे, त्या सगळ्याला न्याय देण्याचं काम या द्रोणागिरी भूषण पुरस्काराच्या माध्यमातून होत आहे. तुम्हाला भविष्याच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या कलेच्या विकासासाठी तुम्हाला उदंड अशा प्रकारची प्रगती मिळत राहो, एवढीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. ओल सर. खऱ्या म्हणजे तुमची प्रवासामध्ये आम्ही जाम मस्ती केली. आमची पात्रता नाही आहे, कारण शिष्याने गुरुची किती मस्ती करावी, परंतु तुमची खूप मस्ती केली. आम्ही मस्ती मजाक मध्ये चालत असतो, त्याबद्दल क्षमा असावी. धन्यवाद दिले तुमच्या दर्शनाचा अनंत जन्माचा सीन गेला. मजो वाटे तुम्हा आलिंगन द्यावे, कदाने सोडावे चरण तुमचे. अशा पद्धतीने सर्वांचा संगमत होणा प्रवास घडलेला आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जयदास ठाकूर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आमच्या बँगलोर टू उटी पर्यंतचा प्रवास आणि आता परतीचा कोईम्बतूर प्रवास आम्ही तुम्हाला माझ्या चॅनल मधून बघायला मिळेल. या आठवणीमध्ये, या आठवणीतून 1 वर्षात कोण असेल कोण नसेल, जे नसतील कारण राहिले ते मावले, उडाले ते कावले. अशा पद्धतीने सर्वांना पुन्हा एक धन्यवाद देतो आणि थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. कोइंबतूर मधील दृश्य पाहायला मिळतात. पावसाचा परतीचा प्रवास. आम्हाला पावसानेही शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुम्हाला शुभेच्छा. बॅक टू द पॅव्हेलियन, गो टू मुंबई. पावसाचाही प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या क्षणांना आपण उदाहरण देतो. पाऊस पडतो बघा, मस्त ओला चिंब गारवा पाहायला मिळतोय. वरती पाऊस पडतो मिळते. आणि ह्या संपूर्ण 7 दिवसाच्या प्रवासामध्ये जे जे आम्हाला आमचे लायन्स क्लबचे मेंबर असतील किंवा नॉन लायन्स असतील, नॉन लायन्सच्या 5 लोकांचा जो ग्रुप आहे तो ग्रुप मला फार छान आवडला. कारण यांची जी युनिटी आहे आणि सगळ्याच बाबतीमध्ये सहकार्य करण्याची जी भूमिका आहे निश्चितच आपल्या सर्वांना धावलेली आहे. आणि वैयक्तिक आमचा लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 323104 या डिस्ट्रिक्ट मार्फत सहल आयोजित केली. आमचे हेमंत लोणकरजी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ऑफ आपल्या टुरिस्टचे. तर अशा पद्धतीनं हे सगळं व्यवस्थित अरेंज झालं. काही उणीवा राहिल्या, काही दोष असतील, पण आम्ही ते सगळे जे विसरून जावं आणि आतून पुढे अशाच पद्धतीनं आपला हा प्रवास आनंदी ठेवूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सरांची भूमिका आहे, प्रतिक्रिया सांगायला नको, कारण बोलणारे असतात आणि बोलवणारे असतात.
कारण छडी लागे चमचम आणि विद्या ही घमघम, हे काम करावं लागतं. पवार साहेबांनी मगाशी सांगितलं, मगाशी रूम मधून बाहेर आलो तेव्हा, की या सहलीचे काही कटू आणि गोड अनुभव आहेत आणि चांगलेच अनुभव आहेत, पण ते चिक्कीच्या गोड सोबत घेऊन निघून गेलेले आहेत. भाऊजी काय म्हणणार? एकदम खूप छान. 7 तारखेपासून आपण एका परिवारासारखे वास्तविक, मी तुमच्यात नवीन असलं तरी पहिल्याच दिवसात सेकंदातच तुमच्यातलं झालो आणि फार बरं वाटलं. 7 दिवस कसे गेले समजलं. 7 दिवस 7 तासासारखे झटसे निघून गेले आणि ही ट्रिप म्हणजे खूपच अतिशय, याच्या पुढे भविष्यात अजून खूप चांगले चांगले ट्रिप होत राहत, म्हणून अशी प्रार्थना करतो. सर्वांना शुभेच्छा. जी थँक्यू व्हेरी मच. ज्या व्यक्तिमत्वामुळे मला प्रवास घडला, महेश नाईक माझा जीवलग सखा सोबती आहे. सुखदुःखामध्ये एक पाऊल पुढे असतं. महेश नाईक भाई, तुझ्यामुळे मला बँगलोर, उटी मस्त मजा केली. विलास मुंबईकरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर पर्सनल ग्रुप टाकणार आहे मी तुम्हाला. मी येतो परत, आलो परत, आलो अरे नाही आलो. विलासजी काय म्हणणार? धन्यवाद जयदास. खरोखर जीवनामध्ये खरं सुख बघायचं असेल, आपण परिवारामध्ये बघत असतो, पण खरं सुख बघितलं तर जे आपले मित्रमंडळी असते, नातेवाईक असते, त्याच्यामध्ये असते. आज आपला परतीचा प्रवास आहे. त्या परतीच्या प्रवासामध्ये आपण बघितलं तर सुंदर प्रवास केलेला आहे. म्हणजे पहिले स्टार्ट पासून ते सुरुवातीपर्यंत सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, सुंदर असं आयोजन प्रयोजन लोणकर साहेबांनी केलेलं आहे. आणि जे फोटो शूटिंग किंवा फोटो जे दिलेले आहेत ते जयदास ठाकूर यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याबद्दल जोरात टाळ्या होतो. कारण या परिवारामध्ये आपली पिकनिक म्हणजे हा परिवार आहे. समजा या परिवारमध्ये अनेक आपल्याला चांगले गुण म्हणजे शिकायला मिळले. काही बुजुर्ग आहेत, आपले हे सर आहेत समोर बसलेले. म्हटलं जातं की 3 लोग 9 खंड में गुरु से न बडा कोई करता करे गुरु करे से होय. जीवनामध्ये जे नातेवाईक किंवा आपले जे मित्रमंडळी आहेत ते आपले सखे सोयरे आणि गुरु असतात. कारण काही इतर आपल्याला त्याच्याकडून शिकायला मिळते. सुंदर असा परिवार आहे. पिकनिक म्हणजे हा परिवार, म्हणजे प्रत्येक अध्यात्म भाषेमध्ये बोललं तर आपण एकाच ईश्वराचे लेखे आहोत. जरी कोण काका मामा असले तरी सर्वांचा भगवान एकच आहे, सर्वांचा पिता एकच. एवढंच माझं म्हणणं आहे. नंतर येतोय सुभेदारजी, नमस्कार. तुम्ही पहिल्यापासूनच तुमचा प्रोफेशन जो आहे त्याबद्दल 3 मात्र शंका